पवित्र बौद्ध स्थळ महाबोधी महावीर अद्यापही बौद्ध समाजाच्या ताब्यात नाही, हे दुर्दैवी आहे। या स्थळी श्रीलंकेचे अनागरिक धम्मपाल यांनी प्रथम आंदोलन सुरू केले होते। त्यानंतर भदंत संघर्षित महावीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1989 मध्ये बोधगया येथे आंदोलनाची सुरुवात केली। 1992 मध्ये अखिल भारतीय महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन समिती स्थापना करण्यात आली होती। भंते सुरेश ससाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व बिहार सरकार विरोधात अनेक आंदोलने झाली। बीटीएमसी कायदा 1949 हा संविधान विरोधी आहे आणि त्यामध्ये बदल होऊन बौद्धांना बहुमत मिळावे यासाठी अनेक वेळा मागण्याही करण्यात आल्या, परंतु केंद्र व बिहार सरकारने कुठलाही बदल केला नाही। उलट आंदोलन कमजोर करण्यासाठी भंते सुरेश ससाई, भंते ज्ञानेश्वर, भंते आनंद आणि भंते प्रज्ञाशील यांची बीटीएमसी कमिटीमध्ये नियुक्ती करण्यात आली। तसेच भंते प्रज्ञाशील यांना सचिव पदावर नियुक्ती करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही केला। त्यामुळे भारतीय बौद्धांनी मोठ्या प्रमाणावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल कराव्यात असे आवाहन बुद्ध संविधानिक भिक्खू संघ व महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्ष बोधी महावीर यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी भंते रत्नप्रिय आसाम, भंते अभयनक नागपूर, भंते राहुल लखनौ, रमेश फुले, संजय मून, रत्नशील लिहितकर, प्रदीप फुलझेले, सुमन कानेकर, ज्योती बेले, मायामून, इंदिरा पाटील आदी उपस्थित होते। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट।